ओके, आता आपण हा एक गव्हर्नमेंटच्या थ्रू, महाराष्ट्र शासनाच्या थ्रू आपण प्रत्येक वर्गामधून कार्यक्रम एक चालू केलेला आहे. तो आहे नवभारत साक्षरता, म्हणजे त्याच्यामध्ये निपुण भारत हा एक उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालू केला आहे. त्याच्यामध्ये त्या दिवशी जी आपण ऑनलाईन मीटिंग पाहिली यावरच आधारित होती. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, तर याच्यामध्ये मी आपले वाचनाचे काही स्तर काढलेले आहेत. तर यामध्ये मी सांगतो की प्रथम भाषेसाठी आपल्याला वाचन, त्याच्यानंतर लेखन, त्याच्यानंतर संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या 4 गोष्टींसाठी आपण जशी तोंडी परीक्षा घेतो तसं रोज प्रत्येक विद्यार्थ्याचं घेणार आहोत, किंवा घेण्यास सुरुवात देखील आपण काय केलेली आहे. तर मग आता सगळा असा गोंधळ की तुम्हाला असं वाटतं की मला वेगळं काय, म्हणजे प्रत्येकाला वेगळं विचारत असताना वेगळं काय. तर आता आपण काय केलं, त्या दिवशी एक मीटिंग घेतली शनिवारी, बरोबर. येणाऱ्या 22 तारखेला पुन्हा एकदा सर्व पालकांची आपण मीटिंग घेणार आहोत. हे 4 स्तर आपण का करणार आहोत, गव्हर्नमेंटनी आपल्याला कशासाठी केलेले आहेत याची माहिती आपण देणार आहोत. आता मग तुम्हाला विद्यार्थी म्हणून मी काय सांगत आहे, तर एक उदाहरण सांगतो की उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे. आता आपला 4थीचा वर्ग आहे आणि आपल्या वर्गामध्ये मला असं वाटत नाही की वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही. म्हणजेच काय, वर्णमाला म्हणजे कोणती आहे, अ ते ज्ञ, बरोबर. आणि क ते अ ते ज्ञ पर्यंतची आपल्याला अक्षरे माहीत नाहीत, असा आपल्या वर्गामध्ये एक तरी विद्यार्थी आहे का? नाही. सगळ्यांना अ ते ज्ञ पर्यंत व्यवस्थित काढता येतं. मी सांगितल्यानंतर ते लक्षात येत नाही असा कोण विद्यार्थी आहे का? नाही. सगळ्यांना, अगदी धांडे सुद्धा आपण जर आता घेतला तर त्याला देखील आता साधे शब्द वाचायला यायला सुरुवात झालेली आहे, बरोबर. हा एकटाच विद्यार्थी असा आपल्या वर्गामध्ये होता की त्याला वाचन, लिखाण, संख्याज्ञान सगळे 4ही गोष्टींमध्ये तो कसा होता, अध्ययनक्षम होता. परंतु आता तो देखील आता हळूहळू आपल्या गटामध्ये यायला सुरुवात झालेली आहे, बरोबर. म्हणजे आपण आता 100% कसे पोहोचणार आहोत, हे आता आपण विद्यार्थी, तुम्ही, मी आणि आपले पालक या 3 गोष्टींची त्रिसूत्री करून आपल्याला हा उपक्रम 100% यशस्वी करायचा आहे. त्याच्यामुळे सगळे मला आता या ठिकाणी साथ देणार. येस, आपला हा त्रिसूत्रीचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही, मी आणि पालक. आता याच्यामध्ये आपल्याला कधीपासून कुठपर्यंत घ्यायचा आहे, तर आता हा आपण वाचनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे, बरोबर, 5 तारखेपासून, बरोबर. तर हा आपल्याला 30 जून पर्यंत घ्यायचा आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने काय करणार आहे, अभ्यास तुमचा घेणार आहे. जरी तुम्ही गावाकडे गेलात तरी देखील तुम्ही काय करायचं आहे, मी दिलेला अभ्यास, जसं आपण व्हॉट्सअपवर सूचना पाठवतो, ऑनलाईन पेपर पाठवतो, रविवारी आपण ऑनलाईन पेपर पाठवतो तुम्हाला सगळ्यांना. यस, रविवारी तुम्हाला ऑनलाईन पेपर पाठवतो. आपले ज्या काही इतर सूचना असतात आपण व्हॉट्सअपवर पाठवतो. त्याच पद्धतीचं हे वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या 4ही क्रिया आपल्याला रोज सराव करायचा आहे. आपण त्या ठिकाणी स्तर काढले, बरोबर. तर हे 4ही स्तर आपल्याला 100% सगळे आलेच पाहिजे, बरोबर. सगळ्यांना कळतंय आपल्याला काय करायचंय ते. त्याच्यामुळं आपल्या वर्गातला विद्यार्थी हा एकही त्याच्यामध्ये खाली राहणार नाही, याची आपण सर्वजण मिळून काय करणार आहोत, शहानिशा करणार आहोत.